नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये मी यामिनी सुनील मामुणकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यांच्या उपायासंदर्भात चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे गुडघ्याचे आणि खुब्याचे आजार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर सौरभ गिरी आलेले आहेत. डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत. नमस्ते. मी डॉक्टरांची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. डॉक्टर सौरभ गिरी हे रोबोटिक्स, जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थ्रोस्कोपी सर्जन आहेत. सध्या डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक्स जॉइंट रिप्लेसमेंट युनिट हेड म्हणून ते प्रॅक्टिस करतात आणि त्यांनी त्यांच्या 15 वर्षाच्या अनुभवामध्ये 7,000हून अधिक सर्जरीज केलेल्या आहेत. डॉक्टरांनी MS ऑर्थोपेडिक शिक्षणानंतर हेलिओस एंडो क्लिनिक जर्मनीमधून गुडघा आणि हिप ऑर्थोप्लास्टीमध्ये रिव्हिजन सर्जरीमध्ये फेलोशिप देखील केली आहे आणि तसंच हिप आणि गुडघा ऑर्थोप्लास्टीमध्ये प्रतिष्ठित सीकॉट फेलोशिप देखील त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी महाराष्ट्रातील सगळ्यात विश्वासार्ह जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून एक सन्मानित देखील त्यांना करण्यात आलेला आहे. डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण थेट आता चर्चेकडे वळूयात. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की गुडघ्याची झीज का बरं होते? बघा, आपले कुठलेही सांधे असतात त्यामध्ये 4 इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असतात. एक सांध्याचं कवर, दुसरं बोन्सचं कवर ज्यांना कार्टिलेज म्हणतो, थर्ड बोन्स आणि चौथं इम्पॉर्टंट लिगामेंट्स. तर ज्यावेळी सुद्धा या 4पैकी कुठल्याही एका याला इंजुरी होते किंवा ती गोष्ट व्यवस्थित काम नाही करत आहे, सपोज लिगामेंट इंजुरी आहे, लिगामेंट्स वर्क नाही करत आहेत, किंवा कार्टिलेजला इंजुरी आहे, कार्टिलेज वर्क नाही करत आहे, तर तेव्हा आपल्याला गुडघ्यांचा त्रास होतो आणि त्याला आर्थरायटिस असं म्हणतो आपण. ज्यावेळी गुडघ्याचं जे कवर आहे, ज्याला कार्टिलेज म्हणतो, ते डॅमेज झालेलं असतं, त्यावेळी गुडघ्यांचा त्रास आपल्याला सुरू होतो आणि त्या गुडघ्याच्या त्रासाला आपण आर्थरायटिस असं म्हणतो. आता त्या आर्थरायटिस व्हायचे विविध कारणं आणि प्रकार आहेत. नक्कीच. पण डॉक्टर, प्रमुख कारण काय आहे त्याचं? प्रमुख कारण आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं जे आपल्या भारतात सर्वात जास्त कॉमन प्रॉब्लेम जो आहे तो आहे एज रिलेटेड आर्थरायटिस, म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. वयोमानानुसार होणारी गुडघ्यांची झीज. आपण जेव्हा एक 55 वय क्रॉस करतो त्यावेळी आपल्या कार्टिलेजला परत रिजनरेशन, परत पूर्णतः ठीक होण्याची क्षमता त्यातली संपलेली असते. त्यामुळे वयोमानानुसार जे गुडघ्यांचे कार्टिलेजला इजा होते, तो घर्षणामुळे खराब व्हायला लागतो कार्टिलेज, तो काही रिकवर होत नाही काही काळानंतर. आणि जेव्हा रिकवर होत नाही तेव्हा हा हळूहळू डिजनरेट म्हणजे खराब व्हायला लागतो, त्यामध्ये घर्षण व्हायला लागतं आणि आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानुसार होणारी गुडघ्यांची झीज हा त्रास होतो. बाकी आपण प्रमुख कारण म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, म्हणजे ज्यांना संधिवात आहे, बरोबर, हे एक कारण झालं. तिसरं कारण म्हणजे ज्यांना लिगामेंट इंजुरी झाली आहे, त्या लिगामेंट इंजुरीला त्यांनी निग्लेक्ट केला आहे, त्याचा उपचार करून नाही घेतला आहे, तर मग तो जॉईंट जो असतो तो स्टेबल नसतो, तो प्रत्येक वेळी थोडाफार हलणार, त्यामध्ये कार्टिलेजमध्ये झीज होणार आणि फायनली ऑस्टिओआर्थरायटिस किंवा डिजनरेटिव्ह आर्थरायटिस आपल्याला होणार. तर सर्वात प्रमुख कारण म्हणजे वयोमानानुसार होणारी गुडघ्यांची झीज, नंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाउटी आर्थरायटिस, सोरियाटिक आर्थरायटिस आणि तिसरा म्हणजे इंजुरीमुळे आयदर कार्टिलेजला इंजुरी होणे किंवा लिगामेंटला इंजुरी होणे, या इंजुरीमुळे होणारा आर्थरायटिस. तर हे प्रमुख कारणं आहेत आपल्याला आर्थरायटिस होण्याचे किंवा गुडघ्यांचा त्रास सुरू होण्याचे. डॉक्टर, ज्या रुग्णांच्या गुडघ्यांची झीज होतीये त्यांनी नेमका आहार काय करावा? डाएटमध्ये आपण सर्वप्रथम कार्बोहायड्रेट्स कमी करावं. आपण कार्बोहायड्रेट्स कमी केलं आणि प्रोटीन्स इंटेक वाढवला तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपलं वेट कंट्रोल येईल. बरोबर. आपलं जेवढं वेट कंट्रोल होईल तेवढं त्या गुडघ्यांवर लोड कमी होणार आणि तो आर्थरायटिसचा त्राससुद्धा कमी होईल. त्यानंतर अँटी इन्फ्लेमेटरी जे पदार्थ असतात, जसे आपण टर्मरिक मिल्क घेणे, नंतर ज्यामध्ये फ्लाक्स सीड्स म्हणजे जवस जे असतं त्यामध्ये पण अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत, त्या डाएटमध्ये घेणे. व्हेजिटेबल्स, ओव्हर कुक्ड फूड नको आहे. जेव्हा तुम्ही खूप कुक्ड फूड खाता त्यामधले मिनरल्स आणि व्हायटॅमिन्स जे असतात ते कमी होऊन जातात. तर थोडं काही प्रमाणात रॉ फूड घेणं पण आवश्यक आहे. बरोबर. तर अँटी इन्फ्लेमेटरी जे असतात, इवन सोफ जी आहे त्यामध्ये पण अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत. तर
मेन माझा ॲडवाईस हे राहील की कार्बोहायड्रेट्स कट डाऊन करावे, जंक फूड कट डाऊन करावे आणि एक हेल्दी डाएट ज्यामध्ये प्रोटीन रिच डाएट आहे अशी डाएट फॉलो करावी, ज्याने आपलं वेट रिडक्शन होईल. वेट रिडक्शन आपल्याला आपल्या गुडघ्यांचा लोड कमी करण्यामध्ये मदत करेल आणि आपल्या गुडघ्यांचा त्रास कमी होईल. डॉक्टर, जोड प्रत्यारोपण एक थेरी आहे, त्याबद्दल काय, ते काय आहे नेमकी प्रोसेस? जोड प्रत्यारोपण किंवा जॉईंट रिप्लेसमेंट हे म्हणजे काय की आपण जो पण डॅमेज पार्ट आहे जॉईंटचा त्याला रिप्लेस करतो. त्याला एका सोप्या शब्दात सांगायचं तर रिसर्फेसिंग आहे हे एक प्रकारे. म्हणजे जो डॅमेज पार्ट आहे त्याला आपण नवीन सरफेस देतो आहे. त्या नवीन सरफेसमध्ये कुठलंही फ्रिक्शन होणार नाही, त्या नवीन सरफेसला कुठले नर्व एंडिंग्स नसणार नाही, म्हणजे त्याला कुठलं सेन्सेशन नसेल, तर आपला जो दुखण्याचा त्रास आहे तो पूर्णतः निघून जाईल. यालाच जॉईंट रिप्लेसमेंट किंवा जोड प्रत्यारोपण म्हणतात. आता त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जसे गुडघ्यांचं जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे जोड प्रत्यारोपण म्हणजे नी रिप्लेसमेंट. हिप खुब्यांचं म्हणजे हिप रिप्लेसमेंट. हिप रिप्लेसमेंटमध्ये आपण खुब्याचा बॉल आणि ॲसेटॅब्युलम म्हणजे त्याचं कवरसुद्धा चेंज करतो. नी रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा आपण वरचा आणि खालच्या दोन्ही बोनचा सरफेस चेंज करतो. तर हे त्याचे प्रकार आहेत. बरं, जर कोणत्याही रुग्णाला नी रिप्लेसमेंट करायचं असेल तर ते कोणतं करावं? नी रिप्लेसमेंटचे प्रमुख 2 प्रकार आहेत. एक रोबोटिक पद्धतीने केलेलं नी रिप्लेसमेंट आणि दुसरं कन्व्हेन्शनल पद्धतीने केलेलं नी रिप्लेसमेंट. कन्व्हेन्शनल पद्धतीने केलेलं नी रिप्लेसमेंट हे बरेच वर्षानुवर्ष सुरू आहे. कुठलीही सर्जरी विथ टाईम ॲडव्हान्स होत जाते. त्यामध्ये बेटर कुठल्याही सर्जरीला आपण प्रयत्न हाच असतो की यापेक्षा आणखीन चांगलं काय होऊ शकेल, यापेक्षा बेटर काय होऊ शकेल. तर त्यावर ॲडव्हान्समेंट म्हणून रोबोटिक सर्जरी आली आहे. कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट सर्जरी ही काही वाईट सर्जरी नाही आहे, ही चांगली सर्जरी आहे. पण त्यावर ॲडव्हान्समेंट म्हणून रोबोटिक नी रिप्लेसमेंट आला आहे. रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे कन्व्हेन्शनल सर्जरीच्या कम्पॅरिझनमध्ये बरेच फायदे आहेत. तर एक रोबोटिक नी रिप्लेसमेंट करणे आणि एक कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट करणे हे 2 प्रमुख प्रकार आहेत नी रिप्लेसमेंटचे. पण हे का करावं? रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये फायदा आपल्याला काय आहे की आपलं ब्लिडिंग जे आहे, आपण कुठलाही बोन मॅरो म्हणजे जी बोनची जी कॅव्हिटी असते त्याला ओपन करत नाही. कॅव्हिटीला ओपन करणार नाही, बोन मॅरो बाहेर येणार नाही, ब्लिडिंग कमी होईल. सर्वात महत्त्वाचा फायदा. ही जी सर्जरी आहे, नी रिप्लेसमेंटची जी सर्जरी आहे ती आपण एक 60+ या वयोगटात करतो आहे. तर ऑलरेडी ते लोक थोडे फ्रजाईल असतात. कम्पेअर टू अ यंग पर्सन 60 इयर्सचा माणूस थोडा फ्रजाईल असतो. त्यांची कॅपॅसिटी हिलिंगची कमी झालेली असते. तर कधी पण सर्जरी करताना एम हाच असतो की त्यांना कमीत कमी ब्लड ट्रान्सफ्युजन लागावे, त्यांचं मोबिलायझेशन लवकर व्हावं, म्हणजे त्यांनी चालायला फिरायला सुरुवात लवकर करावी आणि त्यांना पेन कमी असावा. हे प्रमुख 3 हेतू असतात कुठल्याही सर्जरीचे. तर नी रिप्लेसमेंट जेव्हा आपण रोबोटिक पद्धतीने करतो तेव्हा आपल्याला कुठलाही बोन मॅरो ओपन करावा लागत नाही. बोन मॅरो ओपन नाही केला तर ब्लिडिंग होत नाही, ब्लिडिंग कमी होतं. ब्लिडिंग कमी झालं तर सर्जरीनंतर जे ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे करायचं आहे ते फार कमी झालेलं आहे. सेकंड रोबोटिकचा ॲडव्हान्टेज हा आहे की सॉफ्ट टिश्यू हँडलिंग म्हणजे आजूबाजूचे जे मांसपेशी आहेत, आजूबाजूचं जे गुडघ्यांचं कवर आहे त्यांना हँडलिंग रोबोटिकमध्ये फार कमी होतं. त्यामुळे जो ऑपरेशन नंतर होणारा दुखण्याचा त्रास आहे, जो पेन आहे, तो हा कन्व्हेन्शनल सर्जरीपेक्षा अराउंड 50% कमी असतो. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ॲक्युरेसी. आता कुठल्याही ह्युमन आयने आपण 3 मिलीमीटर 2 मिलीमीटर असे कॅल्क्युलेशन करू शकत नाही. मी जर तुम्हाला विचारलं की या 2 फिंगरमध्ये किती डिस्टन्स आहे ते एक्झॅक्टली मिलीमीटरमध्ये तुम्ही मला सांगा आता, ते पॉसिबल नाही होणार. ते कोणालाही पॉसिबल नाही आहे. तर हे जे मिलीमीटर टू मिलीमीटर कॅल्क्युलेशन्स करणे आहे ते रोबोटिकमध्ये पॉसिबल आहे. कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये त्यामध्ये ब्लॉक्स असतात ज्यांनी आम्ही बोन कट करतो. त्या ब्लॉक्समध्ये 1 मिलीमीटरचा ऑप्शनच नाही आहे. त्या ब्लॉक्समध्ये ऑप्शन आहे 2 मिलीमीटर 5 मिलीमीटर असे ऑप्शन्स आहेत. अँगलसुद्धा 3 डिग्री 5 डिग्री आणि 7 डिग्री एवढेच ऑप्शन्स आहेत. रोबोटिकमध्ये प्रत्येक डिग्रीला प्रत्येक मिलीमीटरला आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. त्यामुळे जी ॲक्युरेसी वाढते, ॲक्युरेसी जेवढी वाढणार तेवढे त्या सर्जरीची लाईफ वाढणार. ठीक आहे. तर हे 3 प्रमुख कारणं आहेत की रोबोटिक सर्जरी का करावी. एक, ब्लिडिंग कमी होईल, पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरी फास्ट आहे आणि ॲक्युरेसी वाढते. तर हे एक ॲडव्हान्समेंट आहे कन्व्हेन्शनल सर्जरीपेक्षा. कन्व्हेन्शनल सर्जरी ही वाईट नाही आहे, पण कुठलीही सर्जरी विथ टाईम इव्हॉल्व होणार. जे आता रोबो आपण वापरत आहेत ते पण इव्हॉल्व होतील. नेक्स्ट 10 इयर्समध्ये त्यांचे पण ॲडव्हान्स व्हर्जन येतील. तर असं नसतं की ते जुने रोबो खराब होते, त्यांचं ॲडव्हान्समेंट झालं
त्यांच्यावर रिसर्च झाला आणि ते आणखीन चांगले बनले गेले. तर ही प्रोसेस असते कुठल्याही सर्जरीची. नक्कीच डॉक्टर ना कोविड नंतर सांध्याच्या त्रासाचं प्रमाण फार वाढलेलं आहे, त्यावर आपण काय मार्गदर्शन कराल? कोविड नंतर हिप मध्ये एव्हियन होणे, खुब्याच्या बॉलचा रक्तपुरवठा संपणे आणि तो बॉल मरायला सुरुवात होणे, याला एव्हियन अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस असं म्हटलं जातं. याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. त्याला आयदर जेव्हा कोविड होता त्यामध्ये आपल्याला कोविड हा आपण पेशंटचा जीवन वाचवायचं, आयुष्य वाचवायचं यासाठी झटत होतो त्यामध्ये. तर त्यामध्ये बऱ्याच मेडिसिन्स दिल्या गेल्या, जसे स्टेरॉइड्स दिले गेले. स्टेरॉइड्स का बरं दिले गेले? कारण की फुफ्फुसांना इजा न व्हावी म्हणून स्टेरॉइड्स दिले गेले. पण त्या स्टेरॉइडचा साईड इफेक्ट असा आहे की तो स्टेरॉइड हे प्रमुख कारण असतं कुठल्याही बोनचं एव्हियन होण्याकरता, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस होण्याकरता. तर कोविडमध्ये जे स्टेरॉइडचा यूज झाला, कोविड हा जो विषाणू होता तो स्वतःच रक्तांच्या गाठी करायचा, म्हणून आपण त्या पेशंटला ब्लड थिनर द्यायचो. कोविडनी रक्ताच्या गाठी केल्या, स्टेरॉइड्स पण देण्यात आले. या सर्व गोष्टींचा मिळून जो एव्हियनचा त्रास आहे तो पोस्ट कोविड म्हणजे कोविडच्या नंतर खूप वाढलेला आहे. अक्षरशः मल्टिपलमध्ये वाढलेला आहे. जो त्रास पहिले 5 लोकांना व्हायचा तो आज हजारोंना होतो आहे. तर एव्हियन हा त्रास कोविड नंतर फार प्रमाणात वाढलेला आहे. बरं, पण एव्हियनचा त्रास बरा करण्यासाठी काही पर्याय आहेत का? येस, एव्हियनच्या त्रासाला बरं करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. नंबर 1, आपलं ग्रेडिंग काय आहे एव्हियनचं? ग्रेडिंग म्हणजे त्यामध्ये मेनली एक 4 ग्रेडिंग आपण पकडूया. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 असे 4 ग्रेडिंग असतात. ते MRIवर असतं. MRI केल्यावर आपल्याला कळून येईल की आपल्याला किती प्रमाणात तो खुब्याचा बॉल जो आहे तो इन्व्हॉल्ड आहे एव्हियनमुळे, आणि त्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट करणार. ग्रेड 1, ग्रेड 2ला आपण त्या बॉलला वाचवायचा प्रयत्न करणार, त्यांचा रक्तपुरवठा परत बनवायचा प्रयत्न करणार. त्यासाठी ऑप्शन्स असे असतात की त्या बॉलला मल्टिपल होल्स करणे, त्यामध्ये बोन मॅरो इंजेक्शन्स देणे, स्टेम सेल्स इंजेक्ट करणे. या सर्व गोष्टींनी त्या बॉलचा रक्तपुरवठा परत येईल असा प्रयत्न करणे स्टेज 1, स्टेज 2ला. मात्र जेव्हा तो स्टेज 3, स्टेज 4ला जातो त्यावेळी ऑलरेडी 70 to 80% इन्व्हॉल्वमेंट असतं हिप बॉलचं. तर त्यावेळी मात्र आपल्याला ऑप्शन एकच राहतो, तो म्हणजे हिप रिप्लेसमेंट. तर जेव्हा स्टेज 3, स्टेज 4ला आपण असणार त्यावेळी हिप रिप्लेसमेंट करावं लागतं. एव्हियन जसं मी बोललो की कोविड नंतर खूप वाढलं आहे, आणि या एव्हियनचं प्रमाण यंग पॉप्युलेशन म्हणजे 25 to 30 इयर्स यामध्ये पण भरपूर वाढलेलं आहे. बरं, व्हेरी यंग पीपल म्हणजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एव्हियन नंतर ज्यावेळी एवढ्या यंग पेशंटला एव्हियन होतो त्यासमोर प्रश्न हा असतो की माझं आता पुढे आयुष्य काय? हो ना. तर याची ट्रीटमेंट करण्यामागेच तो फार दुविधा असते की मी ट्रीटमेंट करू की जसं आहे तसं चालू देऊ. कारण की हिप सर्वात इम्पॉर्टंट जॉईंट आहे तुमच्या चालण्या फिरण्यासाठी. हिप जर व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही चालू पण नाही शकणार. तर जी टेक्नॉलॉजी आता आहे, ज्या प्रकारे आम्ही हिप रिप्लेसमेंट करतो, डायरेक्ट अँटिरियर अप्रोचनी हिप रिप्लेसमेंट करतो, ती टेक्नॉलॉजी, आजचे इम्प्लांट जे आहे ते फार एकदम उत्तम दर्जाचे इम्प्लांट्स अवेलेबल आहेत सध्या. तर त्यामुळे ही सर्जरी जरी मनात भीती असली तरी ही लाईफ चेंजिंग सर्जरी असते त्या यंग पेशंटसाठी. कारण की त्यांचं आयुष्य हे प्रोडक्टिव्ह इयर्स आहेत लाईफचे, ज्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे, आपल्याला आपली फॅमिली बघायची आहे. या सर्व गोष्टींमुळे हे प्रोडक्टिव्ह इयर्स असतात, आणि ते कुठल्याही पेशंटनी या प्रोडक्टिव्ह इयर्सला वाया न घालवता ती सर्जरी ॲक्सेप्ट करावी आणि यातनं बरं व्हावं असं मी सजेस्ट करेन. नक्कीच डॉक्टर. प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांकडून गुडघा आणि खुब्याचे आजार या विषयावर अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टरांकडून गुडघ्याचे आणि खुब्याचे आजार या विषयाविषयी माहिती जाणून घेतोय. डॉक्टर, काय सांगाल की हिप रिप्लेसमेंटमध्ये इम्प्लांट्स कोणत्या प्रकारचे असतात? हिप रिप्लेसमेंटमध्ये इम्प्लांट प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. एक असतो सिमेंटेड इम्प्लांट आणि एक असतो अनसिमेंटेड इम्प्लांट. सिमेंटेड इम्प्लांट्स हे जे आहे ते ज्यांचं वय खूप जास्त आहे, म्हणजे अराउंड 70+ जे आहेत, त्यामध्ये आम्ही सिमेंटेड इम्प्लांट्स वापरतो. कारण की त्यांचं बोन पोरोटिक म्हणजे त्यांची हाडांची ठिसूळता झालेली असते, त्यामुळे तो इम्प्लांट व्यवस्थित बोन पकडू शकत नाही, त्याला तेवढं स्ट्रॉंग होल्ड नसतं बोनचं. त्यामुळे आम्ही त्यामध्ये सिमेंटेड इम्प्लांट्स वापरतो. यंग पेशंटमध्ये जे आहेत, जे 70च्या पहिले आहेत, ज्यांची बोन क्वालिटी योग्य आहे, त्यामध्ये आम्ही अनसिमेंटेड इम्प्लांट्स वापरतो. आता या सिमेंटेड आणि अनसिमेंटेड इम्प्लांटला
आणखीन कॅटेगरी असते ज्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचा सरफेस वापरतो आहे, म्हणजे त्या इम्प्लांटचा जो वरचा भाग आहे तो कुठल्या मटेरियलचा बनला आहे यानुसार. तर तो आयदर स्टीलचा बनलेला असेल, मेटलचा असेल किंवा सिरॅमिकचा बनलेला असेल. तर मेटल इम्प्लांटची जी लाईफ आहे ती थोडी कमी आहे आणि सिरॅमिक इम्प्लांटची जी लाईफ आहे ती जास्त आहे. तर सध्याच्या परिस्थितीला सिरॅमिक इम्प्लांट्स हे सर्वात ॲडव्हान्स इम्प्लांट्स अवेलेबल आहे. अनसिमेंटेड सिरॅमिक इम्प्लांट्स हे सर्वात बेस्ट इम्प्लांट्स आहे यंग पेशंटकरिता. अनसिमेंटेड सिरॅमिक इम्प्लांटची ॲव्हरेज लाईफ जी आहे ते 25 ते 30 वर्ष आहे आणि मेटल म्हणजे मेटल इम्प्लांटची जी ॲव्हरेज लाईफ आहे ती अराउंड 15 ते 20 वर्ष आहे. तर आपण प्रामुख्याने डिसिजन हे पेशंटच्या वयानुसार घेतो. जर पेशंटचं वय कमी आहे तर आपण सिरॅमिक इम्प्लांट्स वापरणार. पेशंटचं वय जास्त आहे, ज्यांचं ॲव्हरेज लाईफस्पॅन जो आहे जर 90 पकडला आणि 70च्या जवळपास पेशंट असेल तर आपण मेटल इम्प्लांट्स यूज करतो. बरं, नक्कीच. डॉक्टर, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, डायरेक्ट अँटेरियर अप्रोच हिप रिप्लेसमेंट हे नक्की काय आहे? डायरेक्ट अँटेरियर हिप रिप्लेसमेंट हे एक ॲडव्हान्स सर्जरी आहे. याला मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीसुद्धा म्हटलं जातं. मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी ही जी असते ज्यामध्ये कमीत कमी इन्सिजन म्हणजे चिरा देऊन केलेली सर्जरी. या सर्जरीमध्ये कुठलाही मसल कट होत नाही. डायरेक्ट अँटेरियर अप्रोच ही सर्जरी आपल्या खुब्याच्या समोरच्या भागातून, अँटेरियर म्हणजे समोर, पोस्टिरियर म्हणजे मागे, तर डायरेक्ट अँटेरियर म्हणजे खुब्याच्या समोरच्या भागातून केली जाणारी सर्जरी. या सर्जरीमध्ये जे इन्सिजन म्हणजे जो कट येतो स्किनला आपल्या तो एक 7 to 8 सेंटीमीटरचा असतो. डायरेक्ट अँटेरियर अप्रोचमध्ये कुठल्याही मसलला कट केलं जात नाही. तर सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज की ही मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे. सेकंड, कुठली मसल कट होत नाही आहे. थर्ड, ही खुब्याच्या समोरच्या भागातून केली जाते. तर यामध्ये हिप डिस्लोकेशन म्हणजे ऑपरेशन नंतर तो बॉल डिस्लोकेट होणे याचे चान्सेस अँटेरियर अप्रोचमध्ये नाहीच्या बरोबर आहेत. जर आपण तीच सर्जरी पोस्टिरियर अप्रोचने केली, पोस्टिरियर हिप रिप्लेसमेंट केलं, तर त्यामध्ये हिप डिस्लोकेशनचे चान्सेस भरपूर आहे. अँटेरियर अप्रोच हिप रिप्लेसमेंटमध्ये जर आपल्याला पुढे जाऊन कधी मांडी घालून खाली जमिनीवर बसायचं आहे किंवा जी आपल्या इंडियन टॉयलेटमध्ये बसण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीत आपल्याला बसायचं आहे, तर ते अँटेरियर अप्रोचमध्ये पॉसिबल आहे. पोस्टिरियर अप्रोचमध्ये ते पॉसिबल नाही, कारण की पोस्टिरियर अप्रोचनी सर्जरी केल्यावर त्या पोझिशनमध्ये तो बॉल जागेवरून डिस्प्लेस होऊ शकतो. अँटेरियर अप्रोचमध्ये तसं होत नाही. बरोबर. तर हे प्रामुख्याने अँटेरियर अप्रोचचे फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचा, छोटे इन्सिजन, कुठलाही मसल कट नाही, डिस्लोकेशनचे चान्सेस कमी आणि मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी असल्यामुळे जी रिकव्हरी फास्ट आहे. आपण 2 ते 3 आठवड्यात आपलं रुटीन सर्व काही अचीव करू शकतो. डॉक्टर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, रोबोटिक नी रिप्लेसमेंट आहे ती प्रत्येक पेशंटनी का करावी? मी कुठल्याही पेशंटला ॲडवाईस करताना मी हे नेहमी म्हणतो की नी रिप्लेसमेंट ही सर्जरी बाय चॉईस आहे. ही काही इमर्जन्सी सर्जरी नाही आहे, मुळातच नाही आहे. आपल्याला पेन होतो, आपलं चालणं फिरणं या पेनमुळे थांबलं आहे, आपण एका जागी बसायला लागलो आहे, आपण या सर्जरीचा विचार करावा. मनुष्य हा सोशल आहे, त्याला इंटरॅक्शन करणे, दुसऱ्यांना भेटणे, बाहेर कुठल्या फंक्शनना जाणे हे फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही एका रूममध्ये बसायला लागले आहेत, तुम्ही सोशली आयसोलेट होत आहे, तर त्याचे बरेच परिणाम मानसिक रूपा पण आपल्यावर होतात. तर ज्यावेळी आपण एका जागी बसायला लागलो आहे, घराच्या बाहेर गुडघ्यांचा त्रास होतो आहे म्हणून जायचं टाळतो आहे, त्यावेळी आपण रोबोटिक नी रिप्लेसमेंटचा विचार करावा. रोबोटिक नी रिप्लेसमेंटमुळे आपली चालण्याची गती वाढेल, आपण बाहेर जाऊ शकू आणि आपण सामान्य आयुष्य जगू शकू, सोशल आपण बनू शकू. जे तुम्ही आयसोलेट व्हायला लागले आहेत सर्वांपासनं, त्यामध्ये आपण एक सोशल लाईफ जगू शकू, नॉर्मल आयुष्य जगू शकू. म्हणून ही सर्जरी बाय चॉईस आहे आणि ती आपण करावी. नक्कीच डॉक्टर. आज आपण आपल्या प्रेक्षकांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. थँक्यू. प्रेक्षक हो, आज आपण गुडघ्याचे आणि खुब्याच्या आजारांवर कशा पद्धतीने आपण निदान करू शकतो, त्याच्यावर उपचार आणि सर्जरी कोणकोणत्या करू शकतो यावर डॉक्टर सौरभ गिरी यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. हितगुज या कार्यक्रमात आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास.